कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे। आता हल्ली सुद्धा 6 ऑगस्टला, कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो, कारण 6 ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली, म्हणजे 3 वर्ष झाली आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही, त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर। आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची मदत केली, कामगारांना मदत केली। तर एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे। जसं तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, त्यांनी आपल्या मागण्यांना जे काही मागण्या होत्या त्याला यश मिळालं। दुसरीकडे भाजप प्रणितनी म्हणलं की समृद्धी सहकार पॅनल, सहकार समृद्धी पॅनल होतं आणि तुमची ही संघटना होती, त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश 2024 साली केला होता। त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची, ती भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली संघटना? आमची संघटना कोणत्याही पक्षाची संलग्नित नसते। 1946 ची संघटना आहे। या संघटनेमध्ये अनेक नेते, म्हणजे माननीय जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत, माननीय शरदरावजी हे सरचिटणीस राहिलेले आहेत, आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये, माननीय जॉर्ज फर्नांडिस हे NDAचे हिस्सा होते, डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले, पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे, कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो। मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो, आणि जे काही मदत या पक्षाकडनं, एकच हेतू असतो कामगार संघटनांचा। जे रावसाहेब ज्या वेळेला NCPत होते 10 वर्ष, तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं। त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं, मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात, कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात, तर नक्कीच त्याचा फायदा होतो। 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक, परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फोडता आला नाही। अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत, आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं, पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार। सामंत म्हणतायत की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो, जर पैसे असते तर आम्ही ही निवडणूक जिंकलो असतो। मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा, कारण 9 वर्ष सोसायटीत जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी, BSCची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे। आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती, त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला, आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही। तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।